या निवडणुकीमध्ये मुख्य प्रभारी म्हणून कोणी काम करावं आणि मग एकच नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे पूर्ण हिंदुत्ववादी विचाराची असणारी आमची पूनमताई. खरं तर तिच्या बोलण्यामध्ये तिच्या वक्तव्यात विधानसभाच्या निवडणुका पाहिल्या. विधानसभाच्या निवडणुकांमध्ये झालेले प्रकार आठवतात की नाही? काय नाही विसरला नाही ना? अतुल काळसेकर परत आले, आठवतात की नाही? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विसरायच्या नसतात. मी यासाठी सांगतोय की काही वर्षा अगोदर अशाच प्रकारे काहीतरी करायचं आणि पूर्ण निवडणुकीकडे किंवा निवडणुकीचा असणारा पूर्ण फेज आणि पूर्ण निवडणुकीला एका वेगळ्या दिशेला घेऊन जायचं. लोकसभेच्या वेळेला फेक नेरेटिव्ह हा संपूर्ण देशाने जसा पाहिला त्याची एक छोटी प्रतिकृती या निवडणुकांमध्ये वसई विरारमध्ये सुद्धा नेहमी तसं होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, तुमच्याकडे आमच्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही. संघटनात्मक ताकद ज्याला म्हणतात, ही संघटनात्मक ताकद सर्वात जास्त जर कुणाकडे असेल तर ती एकमेव भारतीय जनता पार्टीकडे आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ईश्वराची साथ सुद्धा आमच्याबरोबर आहे. ईश्वराची साथ सुद्धा आमच्याबरोबर आहे. सत्तेत आलो, परंतु सत्तेत आल्या सुद्धा 500 वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला सर्वांना तेव्हापासून जे वाटत होतं भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येत झालं पाहिजे, हे पूर्ण जर कोणी केलं असेल, त्यावरती ध्वज कोणी फडकवला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीने फडकवला, हे आम्हाला हे घराघरामध्ये पोहोचवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी पूर्णच्या पूर्ण जाती धर्म या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन काम करते. कोणत्याही योजना ज्या या केंद्रातल्या सरकारने केल्या आहेत, राज्यातल्या सरकारने केल्या आहेत, या सर्व योजना ज्या आहेत जात धर्म बघून केलेल्या नाही. 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य मिळत आहे, हे जात धर्म बघून दिलेलं नाही. करोनाच्या काळामध्ये मिळालेली लस ज्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण आज श्वास घेतोय, जी मोफत मिळाली, जात धर्म बघून नाही. प्रत्येक गरीबातल्या गरीबाला 5 लाखापर्यंतचं आरोग्याचं इन्शुरन्स मिळत आहे. आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून त्यांची इलाज होतोय, जात धर्म बघून नाही. त्याचा अर्थ काय? तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक विषय, प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी, शेतकरी, प्रत्येकासाठी सरकार मायबाप म्हणून काम करतो. हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
माता भगिनींनी प्रत्येकाने देशाचे पंतप्रधान किती संवेदनशील आहे. प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक माता भगिनीसाठी केल्या गेलेल्या प्रत्येक योजना त्या चुलीपर्यंत जाऊन सांगितल्या पाहिजे. त्या स्वयंपाकघरात जाणाऱ्याचा अधिकार हा तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त असं शासन निर्माण करणं. पंतप्रधान नेहमी सांगतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. याचा अर्थ काय की पूर्वी दिल्लीतून केंद्रातून येणारा प्रत्येक पैसा हा जोपर्यंत खालीपर्यंत जायचा फक्त 15 पैसेच त्यामध्ये खालीपर्यंत पोहोचतात असं मी म्हणत नाही. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे. त्याचा अर्थ एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता. परंतु डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 100च्या 100 रुपये 100% खालीपर्यंत जाण्याची व्यवस्था केली. ही पारदर्शकता तुम्हाला आम्हाला सर्वांना या वसई महानगरपालिकेमध्ये आणायची आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही पूर्ण प्रशासन व्यवस्था गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती एखाद्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या गावात राहतो, त्या गावाचं नाव, वसईची ओळख काय होती? वसईची केळी, चाफ्याची फुलं, ही वसईची ओळख होती. तिथला असणारा समुद्र किनारा, खापरी पापलेट, ही ती ओळख होती. भ्रष्टाचारी प्रशासन ही आता गेल्या काही वर्षांमध्ये झालेली ओळख ही भारतीय जनता पार्टीच्या तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पुसायची आहे. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायचं आहे. नगरपालिकेमध्ये असणाऱ्या फाईल्स, नगर विकास खातं, तिकडचा असणारा नगर रचना विभाग, तिथे असणारे फुटांचे पैसे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायच्या आहेत. भ्रष्टाचार मुक्त असं शासन तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेमध्ये तयार करायचं आहे. आणि म्हणूनच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं पारदर्शक असं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यामध्ये असणारं सरकार, तिथल्या असणाऱ्या अनेक योजना ज्या प्रलंबित आहेत, कागदावरती आहे, तिथले रस्ते, खड्डामय असणारे हे रस्ते, हे आम्हाला पूर्णच्या पूर्ण काँक्रिटीकरणामध्ये करायचे आहे. स्वप्न जे करायचं आहे, बघितलं आहे, पूर्ण रस्ते काँक्रिटीकरण, हिची असणारी पाण्याची व्यवस्था, टँकरचं असणारं माफिया राज, हे आम्हाला बदलायचं आहे. इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला नरेंद्र मोदीजी काय विचार करतात, हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे मिळालं पाहिजे. परंतु या वसईमध्ये अशी परिस्थिती येणार का? तर या बहुजन विकास आघाडीला जर मतदान केलं तर ही परिस्थिती कधीच येणार नाही, हे वसईकरांना आपल्याला सांगितलं पाहिजे. हे नाना संपादकरांना आपल्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे बदल गरजेचा आहे. परिवर्तन असंच नको आहे. रात्रीच्या काळी, दिवसा, भर दिवसा
बाहेर पडतानाची भीती वाटते. कोणीतरी गुंड येईल, कोणाला तरी दादागिरी करेल. अंतिम टप्प्यामध्ये हे सगळं आलंय. लोकसभेपासून आपण त्यांना लाभ ठेवलाय. विधानसभेचे दरवाजे बंद केले आहेत. महानगरपालिकेचे दरवाजे बंद करा. ते वसई विरारमध्ये राहणार नाहीत. ते परदेशात जाऊनच राहतील, हे लक्षात घ्या. मला कुणावरती टीका करायची नाहीये, परंतु मी पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम केलंय. आरोग्याची व्यवस्था या शहराची बदलली पाहिजे. चांगली हॉस्पिटल तिथे तयार झाली पाहिजे. इथले असणाऱ्या लाखो नागरिकांना जो त्रास होतोय, मुंबईच्या दिशेने एखादा पेशंट नेईपर्यंत तो दगावला जातोय. या सगळ्या परिस्थिती जर बदलायच्या असतील तर केंद्रापर्यंत मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं सरकार, या दोन्ही सरकारांची असणारी पूर्ण ताकद ही तुमच्या पाठीशी जर उभी करायची असेल तर या महानगरपालिकेला महायुतीच्या ताब्यात देणं हेच गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करायचं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचं आहे. इथल्या असणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला करायचं आहे. प्रत्येक बूथवरती 900-950 पेक्षा जास्त बूथ या महानगरपालिकेत आहे. या बूथवरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी यादीचा पूर्ण अभ्यास करणं, 1200 जेवढी मतं या यादीमध्ये आहेत या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक त्या कार्यकर्त्याने स्वतःकडे काही घरांची जबाबदारी घेणं, भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोर मतदान कसं होईल यासाठी लक्ष देणं, जबाबदारी पूर्ण घेण्यासाठी कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण करायला हवी की ही लढाई जी आहे, ही लढाई कुठे नगरसेवक होण्यासाठी नाहीये. एखादा कोणीतरी नगरसेवक होण्याची ही लढाई नाहीये. ही लढाई अस्तित्वाची लढाई. पुढच्या पिढीला आम्हाला काय द्यायचं आहे. 5 वर्षातून एकदाच ही निवडणूक होणार आहे. या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये ज्या वेळेला ही महानगरपालिका घ्याल त्यावेळेला तुम्ही पुणे पाहताय, तुम्ही नागपूर पाहताय, ही सर्व शहर आधुनिकीकरणाच्या दिशेने जाताना दिसत आहे. मुंबईकडून निघणारा कोस्टल रोड नरिमन पॉइंट कडून निघालाय, वाट बघतोय. वसईमध्ये, विरारमध्ये कधी यावं याची वाट बघतोय. पण तेव्हा येईल जेव्हा इथली असणारी प्रत्येक नागरिक हा कमळाचं बटन दाबेल. गेल्या वेळेला मीरा भाईंदर पर्यंत मला आठवतं की 2017च्या निवडणुकांच्या काळामध्ये अशाच प्रकारे विकासाच्या चर्चा झाल्या आणि मुंबईकडून निघणारी मेट्रो ही मीरा भाईंदर पर्यंत येईल हे ठामपणे देवेंद्रजींनी सांगितलं. तुम्ही पाहताय
की मेट्रो मीरा भाईंदर पर्यंत येऊन टेकली आहे. हे आपलं असणार सरकार की जे विकासाला प्राधान्य देते, डेव्हलपमेंटला प्राधान्य देते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या 15 दिवसामध्ये निवडणुकीला आज 1 तारीख आहे, 15 तारखेला निवडणूक आहे. देशाचे पंतप्रधान 16-18 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16-18 तास काम करतात. तुम्हाला फक्त या 15 दिवसासाठी पार्टीसाठी आणि स्वतःसाठी 8 ते 10 तास आपल्या दिलेल्या भागामध्ये प्रभागामध्ये अत्यंत ताकदीने घरोघर फिरणं आणि प्रत्येकाला कमळासमोरील बटन दाबण्यासाठी त्यांना सगळ्यांना विनंती करणं. हे मतदान का असलं पाहिजे, कशासाठी असलं पाहिजे, इथली असणारी सर्व व्यवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बदल घडवायचा आहे, परिवर्तन करायचं आहे, महानगरपालिका पारदर्शक करायची आहे, डिजिटलायझेशन ज्याला म्हणतात. एखाद्याने कोणी प्लान टाकला तर तो एका क्लिकवरती त्याच्यामधल्या त्रुटी लक्षात येतील. त्रुटी लक्षात आल्या त्या पूर्ण केल्या त्याला पूर्ण त्यामधून कुठेही कोणाकडे जाता कामा नये, कोणासाठी हे करतोय हे सांगायची गरज नाही. सोपा आहे. देवेंद्रजी नेहमीच सांगतात की ही 15 तारीख 1 दिवस हा तुम्ही कमळ हे चिन्ह लक्षात ठेवा. पुढील 5 वर्ष मी तुमच्यासाठी आहे आणि मी तुम्हाला त्यामुळे लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीच्या आपण छोट्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणालाही न घाबरता निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने आपला मतदार केंद्रापर्यंत कसा जाईल मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वेळेलाही सांगितलं, काही जे निवडणुकीला मतदान करताना एके अंगल यांच्या एका चित्रपटाच्या भूमिकेची आठवण नेहमी करतो. तो एक मराठी चित्रपट होता. मतदानाचा दिवस होता आणि या मतदानाच्या दिवशी कोणीही घाबरून मतदान करायला तयार नव्हता. ते अतिशय वृद्ध म्हणून त्यांनी सुरुवात केली. काठी टेकत ते मतदान केंद्रापर्यंत जाऊ लागले. मतदान केंद्राची ती लाईन त्यांनी पार केली आणि जाऊन त्यांनी मतदान केलं. त्यांनी केलं, त्यांच्या पाठोपाठ जाऊन प्रत्येकाने केलं आणि ते विजय झाले. हे आपण लक्षात घ्या. हेही असंच आहे. दमदाटी, भीती या सगळ्या गोष्टी फार लांब राहिल्या आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये आपली तयारी आजपासून करणं गरजेचं आहे. आपल्या याद्या आणि या सगळ्यावरती अभ्यास करून प्रत्येकाला मतदानाच्या दिवशी देवेंद्रजी तर 100% तुमच्या बरोबर आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. विकासाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून पूर्ण ताकदीने
कामाला लागा ही एवढीच विनंती करण्यासाठी इथे आलो होतो. पुन्हा एकदा आपण घोषणा वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा